तर मानवी चेहऱ्यात हाडे असतात 14. मानवी कवटीच्या अभ्यासाला काय म्हणतात? फ्रेनॉलॉजी. मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड मॉलिब्डेनम, जे जबड्यामध्ये असतं. 700 ते 800 kg वजन उतरवतं. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? ते मित्रांनो आहे स्टेप्स. कानामध्ये शरीराच्या बाहेरून आतल्या कानातील हाडाचा क्रम कोणता? मेलस, स्टेप्स आणि इनकस. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? फिमर, मांडीचे असते. मानवी शरीरात प्रत्येक हाडाची संख्या किती? मानवी हातात प्रत्येक हाडांची संख्या किती? 30. दोन्ही हातात 30 हाडे असतात. मानवी पायात हाडांची संख्या किती? 30. तिथं पण दोन्ही 30 प्रमाणे 60 हाडे असतात. मानवी छातीत बरगड्यांची संख्या किती? 24. पाठीच्या मणक्यात एकूण हाडांची संख्या किती? 33. कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळाची स्थापना कधी झाली? 1972. हाड मोडल्यानंतर प्रथमच्या वेळेस वापरण्यात येणाऱ्या फळीला काय म्हणतात? स्प्लिटम्स म्हणतात. मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती? 206. पहिली बोन बँक कुठे स्थापन करण्यात आली? चेन्नई. मानवी सांध्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? अँथ्रोलॉजी. मानवी शरीरात एकूण सांध्यांची संख्या किती आहे? 4639. मानवी शरीरात एकूण सांध्याच्या जोड्या किती? 250. सांध्यांच्या वर्गीकरण किती गटात केले जाते? 3. दाताच्या अभ्यासाला काय म्हणतात? ओडोंटॉलॉजी. जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवाच्या आयुष्यात किती दात येतात? 52. कसे येतात? 20 दात जन्माल्यात, 20 दात दुधाचे आणि 32 दात कायमस्वरूपी, असे टोटल 32. 52. 32 होता 20, 52. मानवी दुधाचे दात किती असतात? 20. 6 महिन्यापासून यायला सुरुवात होतात आणि 12व्या वर्षी ते पूर्ण पडून जातात. मानवास कायमस्वरूपी दात किती असतात? 32. मानवी दातात कोणत्या प्रकारचे आवरण असते? इनॅमल, जे दाताला चकाकीपणा देते. दातात सर्वाधिक आढळणारे खनिज कोणते? कॅल्शियम, जे हाडातही आढळते. मानवी दाताचे एकूण प्रकार किती? 4. मानवी स्नायूच्या अभ्यासाला काय म्हणतात? मिओलॉजी. मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के वजन स्नायूचे असते? 40%. मानवी शरीरात सर्वात कार्यक्षम स्नायू कोणते? हृदयाचे. शरीरात शस्त्रक्रिया दरम्यान शरीराचे स्नायू कापण्यासाठी कोणत्या धातूची तार वापरली जाते? प्लॅटिनम. मानवी डोळ्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? ऑप्थॅल्मॉलॉजी. डोळ्याची शक्ती कोणत्या एककात मोजतात? डायोप्टर. मानवी डोळ्यातले किती टक्के ज्ञान होते? 80%. निरोगी मानवी डोळ्याची सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती? तर 25 सेंटीमीटर. मानवी डोळ्यातील कोणत्या पेशीमुळे मानवास प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देता येते? दंडपेशी. मानवी डोळ्यातील कोणत्या पेशीमुळे मानवास रंगाची जाणीव होते? शंकुपेशी. डोळ्यातील अंतर्भागाचा दाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? टोनोमीटर. दृष्टीपटलावरील संवेदना किती सेकंदासाठी टिकून राहण्याला दृष्टी सातत्य म्हणतात? 1/16. मानवी कान किती हर्ट्ज पर्यंत ऐकू शकते? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. नाकाच्या अभ्यासाला काय म्हणतात? ओंटॅरिकॉलॉजी. मानवी जिभेवर किती रुचकलिका असतात? 3000. या रुचकलिकेमुळे आपल्याला चव समजते. जिभेच्या टोकाला कोणती चव असते? गोड. पाठीमागे आंबट, दोन्ही कडांना खारट. कोणत्या रंगाची जीभ चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते? गुलाबी. त्वचेचा अभ्यास करणारे असतात? डर्मॅटॉलॉजी. केस कोणत्या प्रथिनाने पासून बनलेले असतात? कॅरोटीन. त्वचेमध्ये मेलॅनिन असतं. घामग्रंथी शरीरात कुठे असतात? तर हातात. नेत्रदानामध्ये कशाचे प्रत्यारोपण केले जाते? रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. एकूण रक्ताचा किती टक्के भाग रक्तद्रव्याचा असतो? 55%. रक्त मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के असते? 93 असते. 9%. मानवी शरीरात साधारण किती टक्के रक्त असते? 5 लिटर. रक्तसामक किती असतो? 7.5. रक्ताची चव खारट. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 14 ग्राम. रक्तगटाचा शोध काढला स्टेनर यांनी लावला. रक्तगटाचा शोध कधी लावला? 1900 मध्ये. एकाच व्यक्तीच्या शरीरातील रक्त काढून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात शास्त्रीय पद्धतीने रक्त चढवण्यास काय म्हणतात? रक्तपरात. जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो? 13 जून. रक्तदानावेळी किती मिली रक्तदान केले जाते? 250 ते 350 मिली. एखादी व्यक्ती वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकते? 4 वेळा. 1 युनिट रक्त म्हणजे किती मिली रक्त होय? 350. मानवी हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात? कार्डिओलॉजी. मानवी शरीरात किती किलोमीटरचे रक्तवाहिनी आहे? 97,000 किलोमीटर. मानवी हृदय किती कप्प्याचे असते? 4. एका मिनिटाला हृदयाचे किती ठोके पडतात? 72. एका ठोक्याचा वेळ किती सेकंद इतका असतो? 0.8 सेकंद. हृदयाच्या ठोक्याची तीव्रता किती डेसिबल असते? 15 डेसिबल. पहिल्यांदा मानवी हृदय प्रत्यारोपण कधी करण्यात आले? 1968. मानवी हृदय प्रत्यारोपणाचे जनक असे कोणास म्हणतात? ख्रिश्चन बर्नार्ड, दक्षिण आफ्रिका. भारतातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण कोणी केले? डॉक्टर सी वेणुगोपाल. मानवी शरीरात लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी यांचे प्रमाण किती आहे? 7:1. तांबड्या रक्तपेशीचा आयुष्यकाळ किती दिवस असतो? 120 ते 127 दिवस. लाल रक्तपेशीची निर्मिती कुठे होते? यकृतामध्ये. लाल रक्तपेशीचा नाश कुठे होतो? यकृतातच. तांबड्या रक्तपेशीस काय म्हणतात? इरिथ्रोसाइट्स. पांढऱ्या रक्तपेशीस काय म्हणतात? लिकोसाइट. पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती दिवसाचे असते?
2 ते 3 दिवसाचे. रक्तवाहिन्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? एंजिओलॉजी. रक्तवाहिन्याचा अभ्यासाचा जनक कोण? सर विल्यम हार्वे. मानवी शरीरात किती प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात? 3. फुफ्फुस शिरीत कोणते रक्त असते? संक्षेचनयुक्त. कोणत्याही वेळी मानवी शरीरातील एकूण रक्ताच्या किती टक्के रक्त धमनीत असते? 30%. तारांक्षम रक्तनलिका म्हणून कोणाला ओळखले जाते? शिरीला. सर्वाधिक दाब असणारी रक्तवाहिनी कोणती? धमन्या. रक्त ही कोणत्या प्रकारची ऊती आहे? संयोजी ऊती. पचन संस्थेच्या अभ्यासाला काय म्हणतात? गॅस्ट्रिओलॉजी. घशापासून जठरापर्यंत नलिकेची लांबी किती? 25 सेंटीमीटर. जठरात अन्न किती तास राहते? 4 तास. लहान आतड्याची लांबी किती असते? 5 ते 6 मीटर. मोठ्या आतड्याची लांबी किती मीटर असते? 1.5 मीटर. कोणते विकार फक्त लहान मुलालाच होतो? रेनिन. अन्न नलिका किती फूट आहे? 950 फूट. बॅरिओट्रिक सर्जरी कोणत्या अवयवासाठी केली असते? तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. मानवी शरीरातील सर्वात व्यस्त अवयव कोणते? यकृत. इन्शुरन्सचा शोध कोणी लावला? ते शोध लावला मित्रांनो बेंटिक. आणि किडनीच्या अभ्यासाला काय म्हणतात? नेफ्रॉलॉजी म्हणतात. किडनीला